रोल. अशोक खरात हा सध्या SIT पोलिसांच्या ताब्यात असून SIT पथकाकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मात्र नाशिकमध्ये त्याला अटक केल्यानंतर त्याला अद्यापही त्याचं जे मिरगाव जे आहे, ज्या ठिकाणी त्याचं देवस्थान आणि फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी अद्याप त्याला आणलेलं नाही. आत्ता मी त्याच ठिकाणी या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर कालपर्यंत इथून बरीच ये-जा सुरू होती. मात्र आज सकाळपासून कंप्लीटली हा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. कोणाला आत प्रवेश दिला जात नाहीये, कोणीही बाहेर येत नाहीये. एकूणच जर पाहिलं तर आज या अशोक खरातला SITचं पथक हे त्याच्या या भव्य आलिशान फार्म हाऊसवर आणणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या फार्म हाऊसवर देखील अनेक राजकीय नेते असतील, उच्चपदस्थ अधिकारी या ठिकाणी येऊन त्याची भेट घेतली असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने या सगळ्या घडामोडींचा तपास करण्यासाठी SIT पथक अशोक खरातला या त्याच्या फार्म हाऊसवर आणि त्याचं जे मंदिर आहे, या ठिकाणी देवस्थान आहे, त्या देवस्थानला कधी आणणार याकडेच आता नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागले. त्यामुळे गेल्या 2-3 दिवसभर सुरू असलेल्या या सगळ्या चौकशीत अशोक खरात याच्याकडून अनेक वेगवेगळे कारनामे त्याचे समोर येत आहेत. अनेक व्हिडिओ क्लिप्स पोलिसांच्या ताब्यात मिळालेल्या आहेत. काही महिला देखील पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे अजूनही महिला या प्रकरणात पुढे येऊन तक्रार देतील, त्या पद्धतीनं हा तपास अधिक वेग घेईल. त्यामुळं अशोक खरातला आज त्याच्या या आलिशान फार्म हाऊसवर आणणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. नितीन ओझा, ABP माझा, मिरगाव, सिन्नर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.